तर हाय माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आणि पाहू शकताय सगळं सकाळी माझ्याकडे असं काम लागलेलं की सगळं काम जागेवरती सोडून स्टिचिंगला बसावं लागलं. कारण हे कस्टमर रेग्युलर कस्टमर होतं आणि हे कस्टमर महूतचं होतं. तर हे ब्लाऊज त्यांचे सगळे टोटली ब्लाऊज ड्रेस साड्या पिको फॉलला माझ्याकडे असतात. आणि हे ब्लाऊज पण एवढं करणं खरंच म्हणजे कठीण आहे बरं का. सिम्पलवाले ब्लाऊज स्टिचिंगला सोपं आहे, पण हात शिलाई सगळीकडे असते त्यामुळे नको वाटतं. हात शिलाईला शक्यतो मी बाहेरच देते, कारण माझ्यानी सगळं काम हँडल होत नाही आहे त्यामुळे. तर इथं पायपिंग वगैरे एक नंबर आलेली आहे बरं का. कधीतरी स्टिचिंग करायला काय वाटत नाही, पण रोज रोज साधे सिंपल ब्लाऊज शक्यतो मी घेत नाही कोणाचे. पण इथं घेतलेलं कारण हे कस्टमर माझ्यासाठी खरंच खूप खास होतं. तर इथं त्यांचे 3 ब्लाऊज मला पॅकिंग करून द्यायचे होते. तर इथं पॅकिंग करून मी ते येणार होते घ्यायला, येतो किंवा तुम्ही या असं बोललेले. तर त्यांना म्हटलं तुम्हीच या. तर इथं पाहू शकताय सगळं माझं बोलत बोलत काम सुरू होतं. आमचे आहो आलेले आहोंसोबत गप्पा मारत मारत मी ब्लाऊज म्हणजे शूट करत होते. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट सांगोलचं ऑफलाईन कस्टमर होतं. इथं पाहू शकताय ही जी बॅगची डिझाईन त्यांनी मला फोटो पाठवलेला व्हॉट्सअपवरती, आणि लटकन एकदम नाजूक असं केलेलं आहे. आणि फिनिशिंगसुद्धा त्यांना खूप आवडते. ते जी माझं रेग्युलरच कस्टमर झालेलं आहे, कारण त्यांनी अगोदर एकच ब्लाऊज माझ्याकडे स्टिचिंगला टाकलेला आणि तो स्टिच करून दिल्यानंतर पाहू शकताय हे अजून 2 ब्लाऊज त्यांचे आहेत माझ्याकडे. ते सुद्धा मी तुमच्यासोबत डिटेल्समध्ये शेअर करीन मी. आणि होतंय असं तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं तर मी जे घरगुती माझ्या लाडक्या मैत्रिणी काम करतात त्यांच्यासाठी म्हणजे खूप भारी आहे. यूट्यूबवरती सहज सर्च करून त्या पाहू शकतात डिझाईन वगैरे. आणि इथून पुढे मी डिटेल्समध्ये जी डिझाईन करते ती एक एक डिझाईन प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगत जाईन. आणि तुम्हालासुद्धा खूप त्याचा फायदा होऊन जाईल, कारण तुम्हीसुद्धा घरगुती बसून करू शकता. मापं कशी टाकायची काय म्हणजे जे आपली डिझाईन असते त्याला किंवा बोटनेकला मापं वेगवेगळे असतात. आणि इथून नंतर मला जायचं होतं शॉपमध्ये, कारण सगळ्या साड्या पिकोफॉल करायच्या होत्या. आणि इथं मी पिकोफॉलला आली माझ्या शॉपमध्ये, कारण घरी आपल्या पिकोफॉलची मशीन नाही आहे, शॉपमध्ये आहे. मी घरी स्टिचिंग फक्त करू शकते आणि वरलॉक. तर इथं पिकोफॉल करून ह्या साड्या पण मला द्यायच्या होत्या. तर झालं असं की पिकोफॉल करता करता एका कस्टमरचा कॉल आला की आम्ही बस स्टँडवरती आलो आहे म्हणून. आणि त्यांना पण म्हणजे घ्यायला जायचं होतं. घ्यायला म्हणजे ते काही येणार नव्हते, ते फक्त ब्लाऊज आणि साड्या माझ्याकडे देणार होते. तर इथं मी पटपट घडी मारायला घेतलं आणि सगळ्या साड्या घडी मारून घेतल्या, कारण माझ्याकडे पण वेळ खूप कमी होता आणि घरी जाऊन पण बरंच असं काम करायचं होतं. अर्जंट ऑर्डरी एवढ्या होत्या की सांगायलाच नको. आणि वारीमुळं आणि बालदिंडीमुळे काष्टा साड्या तर भरपूर स्टिचिंगला आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मला स्टिच करायच्या आहेत. काय बालदिंड्यांच्या करून दिलेल्या आहेत. शूटला मला एवढं टाईम आणि इथलं पटापट कामावरून मला जायचं होतं. तर झालं असं की शाळेतून पण कॉल आला की मॅडम जे म्हणजे ड्रेस वगैरे मुलांचं आज आमच्या इथं शाळेत पण बालदिंडी होती शिवाजीनगरला सांगोलमध्ये. तर त्या बालदिंडीला पण मला जायचं होतं, पण माझ्याकडे खूप वेळ कमी असल्यामुळे मी कुणीकडे वेळ जाणार असं झालेलं मला. पण साड्या वगैरे ब्लाऊज हे पण मला द्यायचं होतं, कारण हे एक त्यांचंसुद्धा शॉप आहे बस स्टँडकडं. तर तिथं मला हे शॉपमध्ये नेऊन द्यायचं होतं ब्लाऊज आणि साड्या. तर इथं पाहू शकताय नॉर्मल मी तुमच्यासोबत शेअर करते. मटका गळा वगैरे काढलेला आहे, लेस वगैरे काय नाही, सगळे नॉर्मल ब्लाऊज स्टिच केलेले. आणि तिथून नंतर मी डायरेक्ट गेली, पण माझ्याकडे शूटला अजिबात वेळ भेटलेला नाही आहे. तिथून नंतर घरी आली आणि इथं पाहू शकताय हे अचकदानीचं कस्टमर होतं आणि अर्जंट कस्टमर असल्यामुळे मी म्हणजे काहीच करू शकले नाही. तरी हे जे पीस आहेत हे काठपदर साडीवरचे आहेत आणि माझ्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत सध्या. हे पीस माझ्याकडे सुद्धा मिळून जातात. आणि हे कटोरी ब्लाऊज आहे हा सुद्धा मला द्यायचा होता. नंतर मला अचानक कॉल आला आणि शॉपमध्ये गेलेले. अर्जंट कस्टमर असल्यामुळे शॉपमध्ये जाऊन आले. तर इथं पाहताय 8:16 झालेले आणि त्याच्या अगोदर मी 2 ब्लाऊज स्टिच केलेले. हे कस्टमर बल्लवडीचं आहे, सांगोल तालुक्यामधलंच, आणि रील्स पाहून व्हिजिट केलेलं माझ्या शॉपला. आणि त्यांना सुद्धा माझे खरंच खूप फिनिशिंग आवडले, कारण त्यांच्या 7-8 साड्या माझ्याकडे दिलेल्या त्यांनी ब्लाऊज स्टिचिंगला. फक्त आता 2 राहिलेले आहेत, हे 2 ब्लाऊज दिले की. आणि तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनी तर खरंच खास करून डिझाईन आवडत असेल किंवा प्रिन्स कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला, ओके, बाय बाय.